हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट आणि डायरेक्ट कापडावरती आपण स्लीव्ज जे आहे तर ती कटिंग करणार आहोत। तर बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळी आपण स्लीव्ज कट करतो तर त्यावेळी आपण एकदम अंदाजे शेप देतो आणि त्यामुळे काय होतं की स्लीव्ज जे आहे अजिबात व्यवस्थित बसत नाही, तर ते काकीमध्ये फुगा येतो किंवा बॅक साईडला स्लीव्जमध्ये फुगा येतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंदाजे स्लीव्जला शेप न देता एकदम परफेक्ट आणि माप घेऊनच आपण इथं स्लीव्ज जे आहे तर ती कटिंग करायची आहे। अगदी परफेक्ट स्लीव्ज कटिंग होते, कुठेही तुम्हाला काकेमध्ये फुगा किंवा एक्स्ट्रा जी स्लीव्ज आहे तर ती झालेली दिसणार नाही। तर आता इथे सगळ्यात आधी बघू शकता की मी अस्तरवरती बाकीचे आपले पार्ट जे आहेत तर ते कटिंग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर 4 फोल्ड मी असं अस्तर जे आहे तर ते केलेलं आहे। तर आता आपण लॉंग स्लीव्ज इथं बनवणार आहोत। तर मला 9 इंचाची स्लीव्ज जी आहे तर ती रेडी करायची आहे। तर हे बघा, मी 4 फोल्ड इथं कापड घेतलेलं आहे। तर 34 साईज मी इथं तयार करत आहे, पण लॉंग स्लीव्जमध्ये जर तुम्ही 36 किंवा 38 साईजचं जर तुम्ही स्लीव्ज कटिंग करत असाल तर या अस्तरवरती तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती कट करता येणार नाही, तर तुम्हाला सगळ्यात आधी पेपरवरती ती कटिंग करावी लागेल। तर इथं बघू शकता 34 साईजचं मी इथं आपली जी स्लीव्ज आहे म्हणजे 34 साईजच्या ब्लाऊजची आपण जी स्लीव्ज आहे तर तिथं कटिंग करत आहोत। आता एकदम आपले जे अस्तर आहे ते एकदम काटोकाठ इथं आलेलं आहे। तर आता आपण याचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर 34चा चौथा भाग जो आहे आपला 8.5 इंच येतो। तर बघा, हाताच्या घडीवरती मी 8.5 इंच माप टाकलेला आहे। तर आता सगळ्यात आधी मी पूर्ण उंची घेतली आणि त्या पूर्ण उंचीच्या रेषेवरती मी आपल्या हाताच्या घडीचं माप टाकलेलं आहे 8.5 इंच। तर जितकं आपलं छातीचं माप येतं न वाढवलेलं तितकं आपण हे हाताच्या घडीवरती जे माप आहे तर ते टाकायचं आहे। आता त्यानंतर आपण घ्यायचं आहे 3 इंच शेपसाठी। तर हे जे 3 इंच जे माप आहे तर ते तुम्ही कोणत्याही साईजला घेऊ शकता, साईज मोठे असो किंवा लहान असो, तर हे तुम्ही कोणत्याही साईजला घेऊ शकता। तर हे आपलं फिक्स माप आहे 3 आणि 2 इंच जे आपण इथं घेत आहोत। परत इथं 2 इंच जे आहे आपण आतल्या साईडला इथं माप घेतलेलं आहे हात रुंदीचं, जिथं आपण हात रुंदी 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतो मार्जिन, तर ते इथं 2 इंच आपण इथं घ्यायचं आहे। आता त्यानंतर क्रॉसमध्ये आपण इथं लाईन आखून घ्यायची आहे। तर आपल्याला परत एकदा लक्षात ठेवायचं आहे की 3 आणि 2 हे आपलं फिक्स माप आहे, तर ते तुम्ही कोणत्याही ब्लाऊजच्या मापासाठी वापरू शकता। अगदी 38, 44 किंवा 27 लहान मोठं मापाला सुद्धा हे जे मेजरमेंट आहे तर ते तुम्ही वापरू शकता। तर बॉटमला आपण इथं टाकलेलं आहे आपल्या हात रुंदीचं माप। तर हात रुंदी आपली 5 + 2 इंच 7 इंच आपण इथं घेतलेले आहे। तर आता आपण एकदम परफेक्ट असा स्लीव्जला जो आहे शेप देणार आहोत। तर हे बघू शकता, तर आपण 2 इंच जे आतमध्ये घेतलं होतं तर तिथून आपण 3 पॉईंट काढायचे आहेत स्लीव्जला। तर हे बघा, 2 इंचापासून आपण 1.5 इंचावरती 3 पॉईंट काढायचे आहेत। तर दाखवल्याप्रमाणे तुम्हीही स्टेप बाय स्टेप अशी जी स्लीव्ज आहे तर ती मार्किंग करून घ्यायची आहे। जर तुमचं मोठं माप असेल तर तुम्ही पेपरवरती करू शकता किंवा लहान माप असेल तर तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती हे मार्किंग करू शकता। तर आता हे जे आपले स्टार्टिंगचे 2 पॉईंट होते तर वरच्या साईडला आपण ह्याला अर्धा इंच घ्यायचं आणि जो आपला तिसरा पॉईंट होता तर तो खाली आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। तर परत एकदा तुम्ही बघू शकता, स्टार्टिंगचे आपले जे 2 पॉईंट आहेत तर ते दोन्ही वरती आपण अर्धा इंच घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपला जो तिसरा पॉईंट होता तर तो आपण असा खाली अर्धा इंच घेतलेला आहे। तर आता जो आपण फ्रंट बाजूला आकार जोडतो स्लीव्जचा तर तो हा बघा, आपण सगळ्यात आधी इथं बॉटमला घेतलेला आहे माप। बॉटमपासून आपण सेंटरला घेतलेला आहे आणि सेंटरपासून मग आपण जो शेप आहे तर तो असा वरती दिलेला आहे। तर हे बघा, आपला जो हा फ्रंटचा शेप आहे आपण हा पहिला दिलेला आहे तो, आणि आपला जो बॅकचा शेप आहे तर तो इथं बघू शकता सगळ्यात आधी ह्या पॉईंटला आपण घ्यायचा आहे वरच्या साईडला, त्यानंतर वरती घेऊन आपण इथं सेंटरला घ्यायचा आहे आणि सेंटरपासून मग परत आपण हा वरती असा घ्यायचा आहे। तर हे बघा, आपलं एकदम परफेक्ट जी स्लीव्ज आहे तर ती इथं तयार होते। तर तुम्हाला अंदाजे शेप काढायची अजिबात गरज नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने जर स्लीव्जला शेप दिलात तर हे एकदम प्रॉपर आपलं जे स्लीव्जचं कटिंग आहे किंवा शेप आहे अगदी व्यवस्थित आपला निघलेला आहे। तर आता आपण हे कटिंग करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण हा आपला जो वरचा शेप आहे स्लीव्जचा बॅक साईडचा जो शेप आहे तर तो इथं कटिंग करून घ्यायचा। तर हे बघा, मी स्लीव्जचा शेप इथं वरचा साईडचा सगळ्यात आधी इथं कटिंग करून घेतलेला आहे। तर त्यानंतर हात रुंदीसुद्धा मी इथं कटिंग करून घेतलेली आहे। तर आता आपण द्यायचा आहे आपला फ्रंटचा शेप। तर हा बघा, आपण इथं फ्रंटचा जो शेप आहे तर तो इथं आपण देत आहोत। तर हा जो शेप आहे तुम्ही स्लीव्ज लावताना सुद्धा कटिंग करू शकता किंवा अगोदरही करू शकता। तर मी प्रत्येक वेळी जो आहे मी
ज्यावेळी आपण बाही जोडतो तर त्यावेळी हा जो शेप आहे तर तो कट करतो। आता हे बघा अगदी आपलं व्यवस्थित आणि प्रॉपर असा शेप आपल्या स्लीवचा कट झालेला आहे। तर आता हे बघा आपल्याला कोणतंही यामध्ये अंदाजे माप किंवा जो आपला अंदाजे शेप देतो बाहीला आपल्या तर तो द्यायचा नाही। आता आपण इथं अस्तरवरती कटिंग केलेलं आहे तर आता आपण आपल्या मेन कापडावरती कटिंग करायचं आहे। तर यासुद्धा पिसामध्ये मी बाकीचे जे आपले पार्ट्स होते तर ते सगळे मी कटिंग केलेले आहेत। आता या बाहीला सुद्धा मी इथं बॉटमला जे आहे काटाची डिझाईन करणार असल्यामुळे हा जो काट आहे मी सोडून इथं पूर्ण आपले जे स्लीव्ज आहे तर ती मेन कापडावरती कटिंग करत आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती सगळ्यात आधी तुम्हाला येईल। आणि तुमच्याही जर स्लीवचा शेप किंवा आकार जो आहे चुकत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला जे आहे तुमची स्लीव्ज कशी बसली। तर या ट्रिकने तुम्ही कोणत्याही साईजचं कटिंग करू शकता, अगदी लहान साईज असो किंवा मोठं साईज असो। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।